सगळ्यांची शॉपिंग होती, पण माझ्या नवऱ्याची शॉपिंग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घाईघाईमध्येच असते. इथे आता आम्ही यांची शॉपिंग करायला आलेलो आहोत. शर्ट्स वगैरे तर शिवून झालेले आहे, फक्त त्याच्यावर त्यांना ट्राउझर्स घ्यायचे होते. पण ह्यावेळेस त्यांना टायझरचे ट्राउझर घ्यायचे होते, त्याच्यामुळे आम्ही टायझरच्या शोरूममध्ये आलो होतो. आणि छान आहे, कपडा तर खूपच छान आहे, सॉफ्ट आहे आणि आवडले, आम्हाला सगळ्यांना आवडले. अक्षय चेंजिंग रूममध्ये गेले तोपर्यंत आमच्या मायलेकांचे हे असे नखरे चालू होते. निमिषचे तर खूप नखरे असतात, खूप शायनिंग मारतो. हँडसम तर आहेच माझा मुलगा, पण खूप नाटकं करतो तो. आणि चालले होते तर आमचे असेच फोटोशूट चालले होते, व्हिडिओज वगैरे चालू होते की अरे चला पप्पा चेंज करून येत आहे, तोपर्यंत आपले व्हिडिओज वगैरे काढू. मग हे असे कम्फर्टेबल आहेत की नाही बसायला उठायला, सगळं व्यवस्थित, अशा पद्धतीने त्यांनी 3-4 ट्राउझर ट्राय केल्या होत्या. आणि नंतर निमीसाठी पण आम्ही विचार केला की बघू निमीसाठी पण ते सगळे मोठ्या माणसांचे होते, त्याच्यामुळे फक्त आम्ही त्याला एकदा बघायला लावलं की बघ चेंज करून कम्फर्टेबल आहे का. तर तिथे थोडंसं कम्फर्टेबल वाटलं, पण मोठी साईज होती, त्याच्यामुळे आम्ही काही घेतलं नाही. तिथून मग आम्ही घरी आलो आणि मग दिवाळीची तयारी. आणि संध्याकाळी मग मी इकडे रांगोळी वगैरे काढली होती. ही जी कोपऱ्याला, भिंतीच्या कोपऱ्याकोपऱ्यांना जी रांगोळी छापलेली दिसती आहे ती निमिषनी केली आणि ही मी काढली आहे. मला ही रांगोळी येत नाही. निमिष मला रांगोळी काढायला मदत करत होता. आणि इकडे वरती लायटिंग लावलेले, वरती पत्रे टाकलेले आहे, कारण पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी इथे येतं, त्याच्यामुळे आम्ही पत्रे टाकून घेतले वरती समोरच्या पॅसेजमध्ये. आणि इकडून ही कारखाना आहे. आणि मग मी सगळी तयारी झाल्यानंतर पूजेची तयारी करून घेतली. कारखान्यातच मी पूजा करून घेते. कारखान्यामध्ये देवारा आहे, तर मग तिथे सगळे मुस्लिम बायका पण येतात, तर ते मुस्लिम बायका पण त्यांच्या देवाला वगैरे गेल्या दर्शनाला, तर तिकडून फोटोज वगैरे यांच्यासाठी घेऊन येतात. तर आमच्या देवाऱ्यामध्ये मुस्लिम हिंदू असं काही नाही, सगळ्यांचे देव ठेवलेले आहेत. मग तिथे आम्ही तिघांनी पण पाया वगैरे पडून घेतले, पूजा वगैरे करून घेतली. माझ्या फॅमिलीकडून सगळ्यांना हॅपी दिवाळी. आणि मग माझं साडीचे फोटो सेशन सुरू झाले. निमिषला म्हटले अरे मी साडी दाखवलीच नाही, अशी साडी, ही बघा, ही माझी साडी आहे ग्रे कलरमध्ये, ग्रे आणि ब्ल्यूमध्ये मी घेतली होती. यांना आवडली होती ही, खरं तर मला गोल्डनमध्ये आवडली होती, पण मग चला म्हटलं यांना आवडली तर मग घेऊ. तर मग ही साडी घेतली होती मी दिवाळीला. आणि मग सगळं झाल्यानंतर मग खाली फटाकडे फोडायला आम्ही गेलो. हे सगळे आमच्या आजूबाजूला सगळे मुस्लिम लोक राहतात, तर शक्यतो कोणी एवढं करत नाही, पण मग हे निमिषचे मित्र आहेत, तर मग तेच अर्जन आणि अमन, तर त्या दोघांना घेऊन आम्ही फटाकडे वगैरे फोडतो. म्हणजे ह्यावेळेस चिनूला लेट झाला यायला, त्याच्यामुळे आम्ही लवकर फोडून घेतले, कारण इकडून आम्हाला माझ्या मम्मीकडे पण जायचं होतं. आणि यांचं लहानपण ज्या घरामध्ये गेले, लहानाचे मोठे ज्या घरात झाले, तिथे त्यांची मानलेली आई आहे, भावंड आहे, तर तिथे पण आम्हाला जाऊन त्यांनाही भेट द्यायची होती. त्याच्यामुळे आम्ही पटकन फोडून वगैरे घेतले, कारण 8-8:30 वाजून गेले होते. आणि तिकडून येता येता खूप लेट होतो आम्हाला, 11-12 वाजून जातात मम्मीकडून येता येता. त्यामुळे आम्ही चिनूची काही वाट बघितली नाही आणि फटाकडे फोडायला लागलो. मग फटाकडे फोडून वगैरे सगळं व्यवस्थित, म्हणजे मुलांचा एन्जॉय खूप छान चालू होता. दोन्ही पण म्हणजे त्याचे मित्र वगैरे हे सगळे एन्जॉय करत होते. आणि फर्स्ट टाईम अक्षय पण पोरांबरोबर, ते उभे राहतातच पण कधी फटाकडे फोडत नाही, तर मग अक्षय पण ह्यावेळेस फटाकडे फोडायला वगैरे होते. नाशिकमध्ये पाऊस पण सुरू झाला होता, भरपूर पाऊस सुरूच होता. त्या पावसामध्ये मुलं फटाकडे फोडत होते. इकडचं आवरून झालं की आम्ही लगेच आईंकडे निघालो होतो. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय.